दर महिन्यातील 1 ते 2 दिवस मला असे नेहमी वाटते की मोठा दिवस असायला हवा होता, का ते मी पुढे सांगतेच. चला तर डबे रिकामे झालेले होते ना, तेवढे मी सर्व घासून घेतलेले आहेत आणि माझी नेहमीची सवय आहे, एखादा डबा रिकामा झाला की मी घासून घेते आणि नंतरनंच तो भरून ठेवते, कारण त्याच्यामध्ये सामान भरते. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस तुम्हाला किराणा भरायचा असतो ना, त्यावेळेस जास्त डबे घासायला लागत नाही. पण ह्यावेळेस काय झालं, ऑलमोस्ट सर्वच किराणा संपत आलेला, त्यामुळं म्हटलं चला सर्व डबे घासून घेऊयात एकदम. म्हणून सर्व डबे घासून घेतले, सुकायला ठेवून दिले, कारण त्यानंतरनं किराणा देखील येणार होता. किराणा आल्याच्या नंतरनं मी काय केलं, मस्त हा रवा जो आहे ना तो भाजून घेत आहे. महिन्याभराची तयारी मी या 1 ते 2 दिवसांमध्येच करून ठेवते. ती काय काय करते हे मी पुढे सांगतेच. रवा भाजून झाला, शेंगदाणे देखील भाजून झाले आणि हे पहा, रवा असा सर्व महिन्याभराचा भाजून ठेवला आहे. दुसरीकडे धना पावडर देखील करून घेतली. धने आणायचे आणि करून घ्यायची. त्याच्यासाठीची डिटेल रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. आणि शेंगदाणे मी असे 3 डब्यांमध्ये ठेवते. एका डब्यात कच्चे शेंगदाणे निवडून, एका डब्यात भाजलेले आणि तिसऱ्या डब्यात जे आहेत ना दाण्याचा कूट करून ठेवते. खोबरं किसून असं हलकं भाजून देखील ठेवते, जेणेकरून ते पटकन भाजीला वापरता येतं. त्याचबरोबर महिन्याभरासाठी असा चिवडा, शेव देखील बनवून ठेवते. त्याचबरोबर चिक्की किंवा मखाना असतात ते देखील मी भाजून ठेवत असते. असे बरेच पदार्थ जे आहेत ते मी महिन्याभरासाठी करून ठेवते. नक्की